Welcome in Pushpa's tutorial. Today we are learn the subject chemistry, chapter number 1, some basic concepts of chemistry, standard 11. Okay. Previously we learned about the properties of matter or properties of substance, that are physical properties of substance, chemical properties of substance, which are we learned already in previous video. Okay, today we are learn the measurement of properties. All these physical and chemical properties, how can we measure? बरोबर की नाही? ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण मेजर करतो, मोजतो. मग मोजतो म्हणजेच नक्की काय करतो ते आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पॉइंट कडे वळूया. काय आपला पॉइंट आजचा? मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी नो अबाउट द मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजेच नक्की काय ते आता पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सो व्हेन यू मेजर समथिंग यू आर कंपेअरिंग इट विथ सेम कंपेअरिंग इट विथ सम स्टँडर्ड. म्हणजेच काय तर समजा आपण काय करत आहोत, ह्या पेनची लेंथ मोजत आहोत. मग लेंथ मोजण्यासाठी आपण काय करणार, एक स्केल घेणार. त्या स्केलवर ते 0 पासून स्टार्ट करून त्याचा एंड पॉइंट कुठे आहे ते बघणार आणि त्यावरून सांगणार की बाबा हा 10 सेंटीमीटर आहे. बरोबर. म्हणजेच काय केलं आपण, त्याचं एक प्रकारे कंपॅरिझन केलेलं आहे. कशाशी? त्या स्केल सोबत. ती स्केल काय आहे, एक स्टँडर्ड आहे. म्हणजेच काय आपण काय म्हणू शकतो याला, व्हेन वी मेजर समथिंग, व्हेन we measured something when we measure something you are comparing it with some स्टँडर्ड. म्हणजेच काय तर आपण जेव्हा एखादी गोष्ट मेजर करत असतो तेव्हा ती एका दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीशी कंपेअर करत असतो. उदाहरणार्थ आपण भाजीवाल्याकडे गेलो तर भाजीवाल्याला सांगितलं हे पाव किलो मला गवार पाहिजे आहे. तर काय करतो भाजीवाला, पाव किलोचाच म्हणजे 250 ग्रामचा वजन एका बाजूला ठेवतो, तराजूच्या एका बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला गवार टाकत जातो की तो काटा पूर्ण दोन्ही साइडचं इक्वल होईपर्यंत तो त्यामध्ये गवार टाकत राहतो. एकदा का ते काटा मधला दोन्ही साइडचा इक्वल आला की तो थांबतो आणि हा पाव किलो आहे म्हणून आपल्याला देऊन टाकतो. बरोबर की नाही? म्हणजेच काय, तो त्या गवारचं वजन त्याच्याकडे जे स्टँडर्ड वजन आहे त्याच्यासोबत कंपेअर करतो आणि मग ते आपल्याला देऊ करतो. म्हणजेच एक प्रकारे काय करतो, तो कंपॅरिझन घेतो सम स्टँडर्ड. जे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहे त्या स्टँडर्ड सोबत कंपेअर करून आपण एखादी गोष्ट जर मोजत असू तर त्याला म्हटलं जातं मेजरमेंट. क्लिअर? व्हेन वी मेजर समथिंग यू आर कंपेअरिंग इट विथ सम स्टँडर्ड. क्लिअर? अँड we know or we clear about the properties of matter, which are many properties are quantitative. Quantitative means 1 किलो 2 किलो 3 किलो अशा पद्धतीने क्वांटिटी मध्ये असतात. बरोबर की नाही? आहेत. आणि हे जे स्टँडर्ड आहेत हे स्टँडर्ड कसे असतात, रिप्रोड्युसिबल असतात आणि अनचेंजिंग असतात. ते चेंज होतात का? आता भाजीवाला समजा एक रायगड जिल्ह्यातला जो भाजीवाला आहे तो जे वजन घेऊन समजा पुणे जिल्ह्यामध्ये गेला तर त्याचे वजन चेंज होणार आहेत का? नाही, ते सेमच राहणार. म्हणजेच काय, these standards are unchanging. These standards are unchanging but reproducible. Reproducible म्हणजेच काय, तेवढ्याच वजनाचे ठोकळे प्रत्येक भाजीवाल्याकडे मिळतील. म्हणजे ते रिप्रोड्युसिबल आहेत, तयार करू शकता येतात, परंतु ते चेंज होत नाहीत. क्लिअर?
So second point we can write in this way: the standard quantity, the standard quantity, the standard quantity is reproducible. Is what? Reproducible. And unchanging. म्हणजेच काय, तर हे जे आपण स्टँडर्ड म्हणून यूज करत असतो ते रिप्रोड्युसिबल आहे परंतु चेंजेबल नाही, अनचेंजिंग. क्लिअर? आणि आपण त्याला युनिट देतो की बाबा मला 1 किलो बटाटी द्या, 1 किलो कांदे द्या, 1 लिटर दूध द्या. म्हणजे अशा पद्धतीचं आपण एक युनिट दिलेलं आहे. 1 सेंटीमीटरचा दोरा द्या. तर आपण हे सेंटीमीटर, मीटर, किलो, लिटर हे जे युनिट दिलेले आहेत म्हणजेच नक्की काय केलं आहे, ही युनिट म्हणजेच नक्की काय तर आपण बघणार आहोत. क्वांटिटी आय राईट हियर, बेस फिजिकल क्वांटिटी, then symbol for quantity, symbol for quantity. Next one is name of SI unit, name of SI unit, and last one is symbol for SI unit, symbol for SI unit. Okay, first of all I write here base physical quantity. Number 1, length. Symbol for this length is what? Small l. Name of SI unit is meter and the symbol for SI unit is small m. Clear? This is about length. Number 2 is mass. Symbol for quantity is small m and name of SI unit is kilogram, kilogram, and the symbol for SI unit is kg. Okay. Third one is what? Electric current or time. We can take here first of all time. Symbol for quantity is small t. Name of SI unit is time. What? Second. Second. A symbol for SI unit is S. Clear? Then next one is electric current. Fourth one is electric current. The symbol for quantity is capital I. Name of unit is what? Ampere. Ampere. And the symbol for SI unit is capital A. This is for electric current. These are 4 SI units. Now next 3 SI units are number 5. Right here. Number 5. What? Temperature. Thermodynamic temperature. Thermodynamic temperature. What? Thermodynamic temperature. Symbol for quantity is capital T. Name of SI unit is Kelvin. Symbol for SI unit is what? Kelvin for K. Capital K. 6th one is amount of substance. Amount of substance. Amount of substance. Symbol for quantity is small n. Name of SI unit is mole. And
symbol for SI unit is MOL, small MOL. Then last one is what? Luminous intensity. What? Luminous intensity. I write here. 7th one, luminous intensity. It is indicated in the terms of capital I. खाली bottom ला लिहितात V. The unit of SI unit is candela. And we can express the symbol for SI unit is CD, small CD. These are the 7 basic units which are included in our fundamental units, fundamental SI units. Okay, हा जो टेबल मी आता तुम्हाला काढून दिलेला आहे तो पूर्णतः तोंडपाठ करा. आताच नाही तर पुढे कुठेही जगात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला ह्या बेसिक फंडामेंटल SI युनिट्स लर्न पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. आले लक्षात? म्हणजे तुम्हाला कोणी मूर्ख बनवू शकणार नाही, तुम्ही फसू शकणार नाही. जर तुम्हाला हे क्लिअर असेल व्यवस्थित तर मला वाटते तुम्हाला आजचा हा मेजरमेंट्स ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज और केमिकल प्रॉपर्टीज और SI युनिट्स चांगलं समजलेलं असेल. आले लक्षात? पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. परंतु त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राइब करावं लागेल, बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. तुम्हाला जसं हे घर बसल्या अगदी सहज सोप्या शब्दात नोट्स मिळत आहेत, कन्सेप्ट क्लिअर होत आहे, तसंच आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना देखील सांगा. त्यांना देखील ही लिंक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला सांगा. म्हणजेच त्यांना देखील कळेल आणि ते देखील पुढे जाऊ शकतात, आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू शकतात. आले लक्षात? तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरला. थँक्यू.